ठिबक सिंचनामध्ये किती MM ची नळी घेतली तर तुम्ही किती लांबीपर्यंत टाकू शकता अशी एक व्हिडिओ मी बनवली होती. तुम्ही ती बघितली नसेल तर बघून जा. तुमचा ठिबक सिंचनाचा पैसा वसूल होईल. पण त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये योगेश भोसरे नावाचे एक शेतकरी आहे, यांनी प्रश्न विचारला होता की बाबा माझी जी शेत आहे त्याची लांबी 400 फूट आहे, तर मग मी त्याच्यासाठी कोणती ठिबक सिंचन वापरली पाहिजे. तर बघा 400 फूट आहे म्हणजे मध्यभागी तुम्ही सबलाईन टाकली पाहिजे, मग इकडे 200 फूट होईल आणि इकडे 200 फूट होईल. तर अशा वेळेस तुम्ही तिथे 16 MM चा उपयोग केला पाहिजे. समजा हेच जर तुम्ही म्हटले असते की बाबा इकडे 125 फूट आहे आणि इकडे 125 फूट आहे, तर मग मी तुम्हाला सांगितलं असतं 12 MM. पण 16 MM ठिबक शक्य होईल तिथपर्यंत शेतकऱ्यांनी वापर करावा, कारण त्याचे रिझल्ट चांगले. हजारो लाखो लोकांनी ते वापरले, सर्वांना त्याचा फायदा झाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात 16 MM ठिबक सिंचनाची फिटिंग इझिली उपलब्ध होऊन जाते. समजा तुम्ही कुठे कोकणातले कुठले सोलापूरचे तिथे 12 MM ची ठिबक टाकली तर तुम्हाला तिथे फिटिंग भेटणार नाही नंतर, मग तुम्ही तिचा उपयोग कसा कराल. तर जोपर्यंत शेतकरी मला विचारतो बाबा माप थोडं कमी असेल तरी चालेल, तर तुम्ही 16 MM चाच उपयोग करा. माप जास्ती असेल 200 250 फुटापेक्षा जास्ती तर मात्र 16 MM चा उपयोग करू नका. तुम्हाला जर ठिबकबद्दल असा काहीही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये प्रश्न विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन.